नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण 75% पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्याचा जी-आर जो आहे तो आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जी-आर जसा आहे तसा आपल्यासमोर मांडत आहे। संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, पीक विमा अपडेट, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे झालेल्या पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी एक मोठं सुरक्षा कवच आहे। ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होते। पीक विमा वाटपाचा महत्त्वाचा अपडेट। पीक विमा तुमच्या खात्यावरती यायला सुरुवात झालेला आहे। 34 जिल्ह्यांमध्ये जवळ-जवळ 75% विम्याची रक्कम वाटपाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 75% रक्कम आली आहे का नाही हे तुम्ही घर बसल्या देखील चेक करू शकता। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आपले बँक पासबुक लगेच चेक करा किंवा मोबाईलवर बँकेकडून आलेला मेसेज तुम्ही देखील पाहू शकता। जर यामध्ये तुम्हाला काहीच आलं नाही तर तुम्ही ऑनलाईन तपासणी देखील करू शकता। जर माहिती मिळाली नाही तर तुम्ही ऑनलाईन PMFBYच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून संपूर्ण माहिती पाहू शकता। तर आता 75% रक्कम जी आहे ती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र कोणत्या 34 जिल्ह्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते 34 जिल्हे आता आपण या ठिकाणी पुढे पाहूया। यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक, बीड, जालना, परभणी, नांदेड, धुळे, अहिल्यानगर, वर्धा, सातारा, सांगली, यवतमाळ, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, बुलढाणा, धाराशिव, पुणे, लातूर, वाशिम, सिंधुदुर्ग, ठाणे, अमरावती, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, हिंगोली, गोंदिया, जळगाव, अकोला, भंडारा, जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 75% रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद।